हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या इतिहासाच्या आणि करंट अफेअर्स या दोन्ही अनालिसिस व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात. अनेक विद्यार्थ्यांनी मेसेजेस करून पेपर अनालिसिस अतिशय छान आणि युजफुल झाल्याचं सांगितलं. त्यासाठी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. आणि आज आपण कंबाईंड ग्रुप बी मुख्य परीक्षेतील भूगोलाच्या प्रश्नांचे अनालिसिस पाहणार आहोत. या पेपरमध्ये सह्याद्रीमधील शिखरे, महाराष्ट्रातील धरणे आणि नद्या तसेच पर्यावरणातील महत्त्वाच्या परिषदांवर प्रश्न विचारले गेलेले होते. विशेष म्हणजे हे सर्व टॉपिक्स आपण आपल्या एमपीसी लायब्ररी या युट्यूब आणि टेलिग्राम चॅनलवर आधीच डिटेलमध्ये डिस्कस केलेले होते. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण आता पाहणार आहोत आयोगाने प्रश्न कसे विचारलेले आहेत, कोणते पॉइंट्स महत्त्वाचे होते, इलिमिनेशन कसं करायचं होतं आणि प्रिपरेशन करताना नेमकं कोणत्या टॉपिक्सवर जास्त फोकस असायला हवा हे देखील आपण आज पाहणार आहोत. तसेच ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी आताच सबस्क्राईब करा, जेणेकरून आगामी काळातील सर्व महत्त्वाच्या गोष्टी आणि एक्सपेक्टेड टॉपिक्स तुम्हाला वेळेआधीच आणि सोप्या पद्धतीने एक्झामसाठी तयार करता येतील. चला तर मग सुरू करूयात आजच्या भूगोल अनालिसिस व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 61. 2001च्या भारतीय जनगणनेनुसार कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येची घनता होती? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचा, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी गल्लत अशी केलेली आहे की त्यांनी 2001 हे वाचलेलंच नाहीये. त्यांनी सरळ सरळ वाचलं की लोकसंख्येची घनता सर्वात जास्त कुठे होती आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी बिहार हे उत्तर मारलेलं असणार आहे. परंतु लक्षात घ्या, या ठिकाणी 2001 ची जनगणनेचा आकडा विचारलेला आहे. तर लक्षात घ्या, 2001 च्या भारतीय जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्येची घनता ही पश्चिम बंगाल या राज्यामध्ये होती. त्यामुळेच 61 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 62. जैविक विविधता कायदा 2002च्या विकेंद्रित रचनेबद्दल खालील विधानांचा विचार करा. विद्यार्थी मित्रांनो, हे असे प्रश्न जे असतात हे वेळ खाऊ असतात. मल्टी स्टेटमेंट या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे आणि मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन मध्ये त्यांनी आता खूप सारा ट्रिकी या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर आपण एक एक स्टेटमेंट वाचूया आणि त्या ठिकाणी गल्लत कशी होत आहे आपली ही आपण आता पाहणार आहोत. तर पहिलं स्टेटमेंट आहे, विदेशी व्यक्ती आणि बहुउद्देशीय कंपन्यांना जैविक संसाधनाच्या व्यावसायिक वापरासाठी परवानगी देण्याचा वैधानिक अधिकार राज्य जैवविविधता मंडळांना आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न वाचताना सगळ्यात अगोदर हे हायलाइट करून घ्यायचंय की या ठिकाणी आपल्याला बरोबर विचारलेलं आहे की चुकीचं विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला बरोबर स्टेटमेंट विचारलेले आहेत. तर पहिल्या स्टेटमेंट मध्ये काय आहे, तर विदेशी व्यक्ती आणि बहुउद्देशीय कंपन्यांना जैविक संसाधनाच्या व्यावसायिक वापरासाठी परवानगी देण्याचा वैधानिक अधिकार राज्य जैवविविधता मंडळांना आहे. या ठिकाणी विदेशी व्यक्ती आणि बहुउद्देशीय कंपन्या आहेत, त्यामुळे अशा पद्धतीचा अधिकार हा राज्य जैवविविधता मंडळांना असेल का? तर या ठिकाणी आपण असा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. त्यामुळे राज्य जैवविविधता मंडळांना विदेशी व्यक्तींच्या बाबत कोणताही अधिकार नाहीये. त्याच्यामुळे पहिलं जे स्टेटमेंट आहे ते चूक असणार आहे. आणि जर आपल्याला एवढं कळलं की पहिलं स्टेटमेंट चूक आहे, तर आपण 1, 3 आणि 4 हे तीनही पर्याय त्याच ठिकाणी आपण निग्लेक्ट करणार आहोत. त्यामुळे या 62 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, फक्त ब. आता ब स्टेटमेंट काय आहे, स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समित्यांना त्यांच्या हद्दीतून जैविक संसाधने गोळा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर संग्रह शुल्क आकारण्याचा अधिकार आहे. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. जरीही आपण वाचलेलं नसेल तरी हे स्टेटमेंट आपण बरोबरच घेऊन जायचं आहे. तिसरं स्टेटमेंट आहे, राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण हे केंद्र शासनाच्या दिशा निर्देशांना बांधील नाही. तर अशा पद्धतीचं असेल का? कारण राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण आहे आणि ज्या अर्थाने ते राष्ट्रीय आहे म्हणजे भारत देशाचं आहे, त्यामुळे ते केंद्र शासनाच्या दिशा निर्देशांना बांधील नाही असं होणारच नाही. त्यामुळे सी हे स्टेटमेंट देखील चुकीचं असणार आहे. त्यामुळे 62 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त ब. प्रश्न क्रमांक 63 या ठिकाणी आता जोड्या लावण्यासाठी विचारलेले आहेत आणि आपल्याला संस्था, परिषद आणि त्यांचं स्थान हे या ठिकाणी विचारलेलं आहे. अशा पद्धतीचे प्रश्न वेळोवेळी विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला फाउंडेशन म्हणजे जो बेसिक आपला जो पार्ट आहे तो आपला क्लिअर असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी 63 आपण विचारलेलं काय आहे हे आपण सगळ्यात अगोदर हायलाइट करून घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्याला चुकीच्या जोड्या ओळखायच्या आहेत. म्हणजे बरेच विद्यार्थी या ठिकाणी प्रश्न सॉल्व्ह करतील आणि बरोबर उत्तर काढून त्यांनी फक्त ऑप्शन चुकीचा मारणार आहे. त्यामुळे या सिली मिस्टेक आपण अवॉइड करायच्या आहेत. तर 63 या प्रश्नामध्ये आपल्याला चुकीच्या जोड्या ओळखायला विचारलेल्या आहेत. अगोदर आपण जोड्या ओळखून घेऊया. जागतिक वन्यजीव कोष हे स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. ओके, आपल्याला माहित नाही, काही हरकत नाही. संयुक्त राष्ट्रांचा पर्यावरण कार्यक्रम 1972चा हा स्टॉकहोम या ठिकाणी आहे. ठीक आहे, आपल्याला हे देखील माहिती असणं आवश्यक आहे, कारण 1972ची स्टॉकहोम परिषद ही खूप गाजलेली होती आणि आपल्याला पर्यावरण या घटकामध्ये हे वेळोवेळी विचारण्यात देखील आलेलं आहे. त्यामुळे बी जर आपल्याला माहित असेल, बी जर बरोबर आहे तर आपल्याला चुकीची जोडी विचारलेली आहे. त्यामुळे ज्या ज्या ऑप्शनमध्ये बी आहे तो ऑप्शन लगेच आपण निगेट करणार आहोत. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2
हे लगेच निघणार आहे आणि पर्याय क्रमांक 4 हे देखील निघणार. म्हणजे 50-50% पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. चुकीच्या जोड्या ओळखायला विचारलेलं आहे. एक तर पर्याय क्रमांक 1 नाहीतर 3 असणार आहे. आता आपण पुढे जाणार आहोत. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट याचं जे काही स्थान आहे हे भोपाळ या ठिकाणी आहे. असं अज्युम करा की हे आपल्याला माहिती नाही, काही हरकत नाही. परंतु जी पुढची परिषद आहे ही मात्र सर्वांना माहिती असायला हवी. वसुंधरा शिखर परिषद 1992 या परिषदेला रिओ परिषद असं देखील म्हटलं जायचं. त्यामुळे 1992 ची ही ओस्लो हे ठिकाण नाहीये, तर त्याचं ठिकाण असणार आहे रिओ. त्यामुळे डी हे चुकीचं आहे आणि या ठिकाणी आता आपल्याला लक्षात आलेलं असणार आहे की बी आणि डी म्हणजे बी हे जो काही प्रश्न आहे तो तर बरोबर आहे. कारण लक्षात घ्या, संयुक्त राष्ट्राचा पर्यावरण कार्यक्रम 1972चा स्टॉकहोम या ठिकाणी झालेला होता. हे पर्याय तर बरोबर आहे. आणि ते आपण ऑलरेडी आपण निगेट केलेलं होतं. म्हणजे बी हे बरोबर असल्यामुळे आपण ऑप्शन 2 आणि 4 हे निगेट केले होते आणि 1 आणि 3 मधलंच कोणतं तरी उत्तर लिहिणार आहोत. आणि डी ज्या अर्थाने चुकीचं आहे त्या अर्थाने एकच पर्याय आपल्याला मिळतो आहे, फक्त सी आणि डी. त्यामुळे 63 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त सी आणि डी. म्हणजे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट हेच ठिकाण हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे. तर वसुंधरा शिखर परिषद ही रिओ या ठिकाणी झालेली होती. प्रश्न क्रमांक 64. इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार खालीलपैकी कोणत्या वर्गाच्या वनांचे क्षेत्र महाराष्ट्रात सर्वाधिक आहे? वन लाईनर फॅक्ट आहे, हे आपल्याला माहितीच असायला हवे. तरी पण लॉजिक जर लावायचं झालं तर अतिशय घनदाट वने तर आपल्या भारतामध्ये नाही आहेत, कारण सर्व ठिकाणी आहेत, परंतु सर्वात जास्त आपल्याला विचारलेलं आहे. आणि खुरटी वने पण सर्वात जास्त प्रमाण असणार नाहीये. त्यामुळे खुली वने, ज्या पद्धतीने खुली वनाचं जे क्षेत्र आहे हे या रिपोर्टनुसार सर्वाधिक आहे. त्यामुळे 64 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 65. या ठिकाणी आता खालील विधानं विचारले आहेत. वेळखाऊ प्रश्न आहे. प्रश्न सोपा आहे, परंतु वेळ जाणार आहे आपला या ठिकाणी. पहिलं स्टेटमेंट आहे, वनीकरणामुळे जमिनीच्या वरच्या थराची झीज होते व भूजल रेषा खालावते. अतिशय चुकीचं हे स्टेटमेंट आहे. वनीकरण जर केलं तर उलट वरचा थर एकसंध होतो आणि भूजल रेषा उंचावते. त्यामुळे ए हे स्टेटमेंट चुकीचं आहे. बी स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे, निर्वनीकरणामुळे जमिनीचा वरचा थर एकसंध होऊन भूजल रेषा उंचावते. हे देखील चुकीचं आहे. निर्वनीकरणामुळे वरच्या थराची झीज होते आणि भूजल रेषा खालावते. म्हणजे ए आणि बी हे अल्टरनेट करून दिलेलं आहे. त्यामुळे ए आणि बी हे सर्व दोन्हीही स्टेटमेंट काय आहेत? चुकीचे आहेत. आणि आपल्याला विचारलेलं काय आहे प्रश्नामध्ये? तर वरीलपैकी कोणती विधाने चूक आहेत? त्यामुळे लक्षात घ्या, ए आणि बी हे तर कन्फर्म चूक आहेत. त्यामुळे 2 आणि 3 हे पर्याय तर कट होत आहेत आणि 1 आणि 4 यामध्येच राहणार आहे. तर आपण तिसरं जर स्टेटमेंट वाचलं तर भारताच्या ओसाड आणि निम ओसाड प्रदेशामध्ये अल्कधर्मीय जमिनीमध्ये सोडियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम घटकांचे प्रमाण वाढल्याने या जमिनी सुपीक बनत आहेत. तर आता लक्षात घ्या, जर सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम अशा पद्धतीचे सॉल्ट्सचं प्रमाण जर जमिनीमध्ये वाढलं तर जमिनी नापीक बनतील, ना की सुपीक बनतील. त्यामुळे लक्षात घ्या, सी हे स्टेटमेंट देखील चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 65 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व चुकीचे आहेत. प्रश्न क्रमांक 66. अतिशय सोपा प्रश्न आहे. नदी आणि त्यांच्यावरील धरणे यांच्या जोड्या लावण्यासाठी आपल्याला विचारलेलं आहे. तर आपण ऑलरेडी हे एमपीएससी लायब्ररी या टेलिग्राम चॅनलवर अशा पद्धतीची एक पोस्ट शेअर केलेली होती, ज्यामध्ये धरण, जलाशय आणि ते कोणत्या नदीवरील आहे हे आपण त्यामध्ये मेन्शन केलेलं होतं. या ठिकाणी समजा असं समजू की कोणतंही धरण माहित नाही, परंतु आपल्याला एक धरण मात्र कन्फर्म माहिती असायला हवं, ते म्हणजे राधानगरी धरण. राधानगरी धरण हे भोगावती या नदीवर आहे. त्यामुळे सी ला 4 जर पर्याय तुम्हाला माहिती असेल तर त्याच ठिकाणी उत्तर निघणार आहे. 66चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजेच काय, कृष्णा नदीवर कोणतं धरण आहे तर धोम हे धरण आहे. वारणा नदीवर चांदोली हे धरण आहे. भोगावती नदीवर राधानगरी हे धरण आहे. तर वेण्णा या नदीवर कान्हेर हे धरण आहे. एमपीएससी लायब्ररी टेलिग्राम चॅनलवर ही ऑलरेडी पोस्ट आहे, ती तुम्ही पाहू शकता. प्रश्न क्रमांक 67. आयोगाचा अतिशय फेवरेट प्रश्न. दरवेळी परीक्षा कोणतीही असो अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला नेहमी दिसून येतो. खाली दिलेल्या पर्वत शिखरांचा उंचीनुसार क्रम लावा. कळसुबाई, हरिश्चंद्रगड, त्र्यंबकेश्वर आणि महाबळेश्वर. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न अतिशय सोपा आहे, त्यामुळे पाहिला आपल्याला सुटू शकतो, परंतु या ठिकाणी सिली मिस्टेक होऊ शकते. विचारलेलं काय आहे? चढता क्रम लावण्यासाठी विचारलेला आहे. चढता क्रम म्हणजे काय? तर सगळ्यात कमी ज्याची हाईट आहे ते आपल्याला अगोदर लावायचं आहे आणि त्यानंतर जास्त हाईटवाले आपल्याला शेवटी ठेवायचे आहेत. त्यामुळे या ठिकाणी 67 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजेच काय, तर सर्वात म्हणजे या 4 शिखरांमध्ये सर्वात कमी उंची कोणाची आहे तर त्र्यंबकेश्वर, त्यानंतर हरिश्चंद्रगड, त्यानंतर महाबळेश्वर आणि त्यानंतर कळसुबाई. यासाठी ट्रिक पण आपण एका YouTube शॉर्ट्सवर टाकलेले आहे आपली एमपीसी लायब्ररी या चॅनलवर. क सा मी हसतो. क म्हणजे कळसुबाई, सा म्हणजे साल्हेर, मी म्हणजे महाबळेश्वर, ह म्हणजे हरिश्चंद्रगड, स म्हणजे सप्तशृंगी आणि तो म्हणजे तोरणा. तर हे जरी आपण ट्रिक माहिती असेल तरी आपण या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो, परंतु या ठिकाणी आपण सिली मिस्टेक मात्र अवॉइड करायची आहे.
प्रश्न क्रमांक 68. खालीलपैकी कोणते विधान ही भारताच्या प्रस्तावित औद्योगिक किंवा आर्थिक कॉरिडॉरबाबत सत्य आहेत? तर यासाठी वेगवेगळे स्टेटमेंट दिलेले आहेत. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर हा जपानच्या मदतीने पूर्ण केला जाईल, काही हरकत नाही. आपण जपानच्या मदतीने बुलेट ट्रेन देखील आपण तयार करत आहोत. त्यामुळे जपानच्या मदतीने जरी आपल्याला हे स्टेटमेंट माहिती नसेल तरी आपण एवढं तर कन्सिडर करायचं की असू शकतो, काही यामध्ये निगेट करायचं नाहीये. दुसरं जे स्टेटमेंट आहे, चेन्नई बेंगळुरू औद्योगिक कॉरिडॉरचा फायदा हा कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांना होणार आहे. काही हरकत नाही, कारण पहा, चेन्नई आणि बेंगळुरू या दोन्ही शहरांच्या मध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या तिन्ही राज्यांच्या सीमा येतात. त्यामुळे ह्या तिन्ही राज्यांना याचा फायदा होणार आहे. बट ऑब्व्हियस आहे, त्यामुळे ए आणि बी हे दोन्ही ऑप्शन कसे आहेत? बरोबर आहेत. सी स्टेटमेंट काय आहे? तर बेंगळुरू मुंबई आर्थिक कॉरिडॉरचा विकास हा चीनच्या मदतीने होणार आहे. आता इथं आपण स्टॉप घ्यायचा आहे. लक्षात घ्या, भारतातील कोणताही प्रोजेक्ट आपण चीनच्या मदतीने करत नाहीयेत. एवढं बेसिक आपल्याला माहिती असायला हवं. आपण वेस्टर्न कंट्रीजचे म्हणजे इंग्लंड असेल, जर्मनी असेल, फ्रान्स असेल, अमेरिका असेल, या देशांची मदत घेऊ शकतो किंवा जपान असेल, रशिया असेल, यांची मदत घेऊ शकतो. परंतु आपण चीनच्या मदतीने कोणताही कॉरिडॉर, आर्थिक कॉरिडॉर हा विकास करत नाहीयेत. त्यामुळे सी स्टेटमेंट हे चुकीचं आहे आणि 68 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि ब. प्रश्न क्रमांक 69. वन लाइनर स्टेटमेंट ऑफ फॅक्ट आहे. नॉर्थ सिमलीपाल वाघांचे अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ओडिशा. सिमलीपाल हे जे अभयारण्य आहे हे ओडिशा या राज्यामध्ये आहे. ही बेसिक फॅक्ट आहे, ही आपल्याला माहितीच असायला हवं. प्रश्न क्रमांक 70. हे देखील आता प्रश्न तसा ट्रिकी जाऊ शकतो, परंतु वन लाइनर फॅक्ट आहे, माहिती असेल तरच सोडवायचं आहे, नाहीतर स्किप केला तरीही चालेल. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक सर्वसमावेशक पर्यावरणीय प्रदूषण निर्देशांक आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अंकलेश्वर. अशा पद्धतीचे प्रदूषण निर्देशांक आपल्याला भूगोल आणि पर्यावरण या दोन्ही घटकामध्ये विचारले जातात. त्यामुळे या फॅक्ट आपल्याला माहिती असतील तरच हा आपण प्रश्न अटेम्प्ट करणार आहोत, नाहीतर हा प्रश्न स्किप केला तरी चालेल. प्रश्न क्रमांक 70चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अंकलेश्वर. विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. अतिशय महत्त्वाचा आजचा व्हिडिओ होता. या ॲनालिसिसचा वापर आपण आगामी काळामध्ये ग्रुप बीची प्रिलिम असेल, एम-पी-सीची प्रिलिम असेल किंवा ग्रुप सीची मेन्स असेल, या सर्व परीक्षामध्ये याचा वापर करणार आहोत. त्यामुळे अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली एम-पी-सी लायब्ररी या YouTube आणि टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.